शेतकरी बांधवांनो नमस्कार. माती ते मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आमच्या बागेला पाणी देऊन जवळपास 24 दिवस झालेले आहेत आणि बाग आता कळी निघण्याच्या धर्तीवर आहे. तर चला माझ्या वडिलांकडून इथून पुढचं एकंदरीत काय नियोजन असणार आहे याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तात्या, सर्व शेतकरी बांधवांना एक नमस्कार. मला सांगा आज बाग कोणत्या अवस्थेत आहे? आज बागेला पाणी सोडून 24 दिवस झालेले आहेत. बाग चौकी अवस्थेत आहे. पूर्णपणे चौकी एकदम फ्रेश आहे. चौकी चांगल्यापैकी निघलेली आहे. हां, मला सांगा आजपर्यंत तुम्ही कोणते कोणते खते सोडलेले आहेत किंवा काही औषधं सोडलेले आहेत का? आजपर्यंत आपण या बागेला एक वेळेस 0-60-20 दिलेला आहे. बरं. 0-60-20 दिल्यानंतर परत आपण एक मध्ये पाणी सोडलं. त्या दुसऱ्या नंतरच्या पाण्यात 12-61-0 दिलं आणि आज एकदम चौकी पूर्णपणे व्यवस्थितरित्या आहे आणि कळी बाहेर निघण्याच्या अवस्थेमध्ये ही बाग आहे. बरं. आतापर्यंत किती फवारण्या झालेल्या आहेत? आतापर्यंत 3 फवारण्या झालेल्या आहेत. अच्छा. आणि फक्त आता काय थ्रिप्स आणि मावा हां यासाठी याला सांभाळणं गरजेचं आहे. हां फवारण्या एक 6-7 दिवसाला फवारणी झाली. आता वातावरण फ्रेश आहे. 8 दिवसाला जरी फवारणी झाली हां तरी काही अडचण नाही. चालतंय. म्हणजे याच्यानंतर काही आता खतं सोडण्याची किंवा फवारण्याची सध्या? आता या बागेला जर पाहिलं तर गेल्या 3-4 दिवसात फवारणी झाली. हां. आणखीन 4-5 दिवस या बागेला कुठलंही फवारणी करायची गरज नाही. कारण आता जर कळी निघत बाहेर पडायला लागली तर थोडंसं पाणी वाढायचं. ओके. आणि कळी जर लेट निघत असेल तर पाणी हा स्टेबल ठेवायचं. आपण या प्रमाणात पाणी देत राहिलो त्या प्रमाणातच त्याला पाणी द्यायचं. याच्यानंतर काही एखादं वॉटर सोल्युबल किंवा कोणतं औषध सोडायची गरज आहे का? यानंतर ह्या बागेला वॉटर सोल्युबल सोडायची गरज नाही. 2-3 वेळेस खत खालून सोडलेलं आहे. हां वरून स्प्रे झालेला आहे. हा शेतकरी बांधवांना मी एक सल्ला देईल. आता कॅल्शियम आणि बोरॉनची एक वरून फवारणी होणं गरजेचं आहे. बरं. ती फवारणी आपण या बागेला पुढच्या फवारणीमध्ये घेणार आहोत. चालतंय. इसा बियाण वगैरे यासारखं काही गरजेचं आहे का? इसाबियन ज्यावेळेस कळी 25% कळी निघाल त्यावेळेस आपण याला इसाबियन देत असतो दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी इसाबियन एकरी 1 लिटर हां इसाबियन द्यायचं आहे. बरं. मला सांगा आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो पाणी किती द्यावं यानंतर? पाणी आज रोजी कळी चालू झालेले शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा मी सल्ला या ठिकाणाहून देतो किंवा पाणी किती द्यावं आणि पाणी वेळेवर द्यायचं. प्रत्येक जमीन बदलली की पाणी देण्याचं पद्धत बदलती पहा. हां कारण तुम्ही जर जाड जमिनीमध्ये गेलात हां तर तिथं पाणी वर तुम्हाला वाळल्यासारखं दिसतं, परंतु खाली जर पाहिलं तर चिखल असतो. हां आणि हलक्या मुरमाड जमिनीत गेलं तर वर बी वाळलेलं राहतं, हां खाली पाणी खोलवर जाऊन ते लवकर निचरा होतं. हां त्यामुळे प्रत्येक जमीन बदलली की पाणी देण्याची पद्धत आपल्याला बदलावी लागते. बरं. म्हणजे एकंदरीत पाणी एक 20 मिनटं 2-3 दिवसाला दिलं तर चालेल साधारण जमीन? ज्या त्या शेतकऱ्याने स्वतः लक्ष दिलं पाहिजे किंवा लोकांच्या सांगण्यावरून आपण पाणी देणं हे चुकीचं आहे. आपली जमीन आपलं झाड सांगतं. प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या प्लॉटमध्ये 2 दिवसातून एक चक्कर मारली पाहिजे. प्रत्येक झाडावर नजर फिरवली पाहिजे की तुम्हाला तुमच्या नजरेतच कळतं की झाडाला पाणी कमी जास्त योग्य अयोग्य हे ज्या त्या शेतकऱ्याने स्वतःच निर्णय घेऊन तो ठरवायचा असतं. बरोबर आहे. एकंदरीत ड्रीप देखील झाडाच्या थोडं दूर पाहिजेत आणि खोडाजवळ पाणी पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन 2 ते आपलं 2.5 पाहिजे. फुटावर ड्रीप असणं गरजेचं आहे. 2 ते 2.5 फुटाच्या आत ड्रीप नको आहे. हां कारण तू डाळिंब बागेची एक खासियत आहे. डाळिंब बागेची मुळी आणि खोड या 2 गोष्टी जर सांभाळल्या तर डाळिंब बाग कधीही तुम्हाला फेल दिसणार नाही. अच्छा. ओके. आणखीन काही सांगायचं आहे का आपल्याला विशेष? आणखीन सर्व शेतकऱ्यांना मी एक सल्ला देऊ इच्छितो की 24 दिवस ते 34 दिवस आणि ते 44 दिवस इथून पुढचे 20 दिवस ही कळी निघण्याची अवस्था आहे. आणि हमखास या शेतकऱ्याचं मॅनेजमेंट पाण्याचं खताचं फवारणीचं योग्य झालेलं आहे. त्या शेतकऱ्याच्या प्लॉटला येणाऱ्या 20 दिवसात हमखास कळी निघणार. परंतु प्लॉटमध्ये आपण चक्कर मारत असताना काही झाडाला कळी निघली, काहीला निघत नाही, काही झाडाचे पानं रुंद झालेत, यावर शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं असतं. कारण ज्या झाडाला पाणी कमी पडलंय त्यालाही कळी निघण्याचा प्रॉब्लेम होतो, ज्या झाडाला पाणी जास्त झालंय त्यालाही कळी निघण्याचा प्रॉब्लेम होतो. एकंदरीत
पाणी सोडल्यापासून 60 दिवसापर्यंत जर कळी नाही निघली हं. तर आपण असं समजायचं की बाग कळी निघणार नाही. हं. परंतु माझ्याकडे त्याला सुद्धा एक सोल्युशन आहे. हं. शेतकऱ्यांनी 60 दिवसापर्यंत शेतकरी बांधवांना आपल्या प्लॉटमध्ये कळी नाही दिसली तर त्याला आपल्याकडे एक सोल्युशन आहे. बरं. काही देऊ नका, खत देऊ नका, काही देऊ नका. 60 दिवसानंतर 11 ते 12 दिवस झाडाला प्लॉटला पाणी द्यायचं नाही. हं. तब्बल 11-12 दिवस त्या प्लॉटला पूर्णपणे पाण्यातून म्हणजे पाणीच द्यायचं नाही. बरं. परंतु 12 दिवसमध्ये गॅप गेल्यानंतर तुम्ही 2 तास पाणी सोडा. पुढच्या आठवडाभरात तुम्हाला पूर्णपणे कळी उमललेली दिसेल. घाबरून जायचं गरज नाही. शेतकरी काय करतात की कळी निघत नाही, बाग सोडून द्यायचा. हे आणि जर कुठं थोडीफार आघाडी असेल हां. तर ती आघाडी काढली पाहिजे. नॉर्मल काढावीच लागते. असं एक नियोजन या डाळिंबागेचं आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा सूचित करतो की आपण पुढील आठवड्यात डाळिंबविषयी परत माहिती देणार आहोत. आणि आपला पुढचा व्हिडिओ राहील संत्रा बागेस. आपल्याला आपण यावर्षी एक 5,000 रोपं तयार करतो आणि ते रोपं आपल्या स्वतःच्या संत्रा बागेतून ती काडी काढून कलम करणार आहोत. 5,000 रोपं आपण यावर्षी तयार करीत आहोत. ज्या शेतकऱ्यांना संत्र्याची रोपे पाहिजे असतील त्यांनी आपल्याशी या चॅनलद्वारे या नंबरावर माझा नंबर आहे 94 046 34 271 ह्या नंबराला कॉल करावा. अत्यंत गॅरंटेड संत्रा रोपं आपण शेतकऱ्यांना देणार आहोत. धन्यवाद. आपण आता पुढचा व्हिडिओ संत्रा बागेचा करू. चला. चालते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. माती ते मार्केट या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करत राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित काहीतरी आम्हाला सजेशन देत राहा, आणखीन काय पाहिजे काय नाही. धन्यवाद.